गाईस तर आज आहे तारीख 17 जून. तर आम्ही आता सॅमसंगच्या स्टोअरमध्ये होतो प्रकाश पानपोळ्याच्या बाजूला. आणि आता आम्ही आलो तर मग स्टेशनरीचं सामान घ्यायचं होतं, पुस्तक चालू घडामोडीचं. आणि काय होतं अभ्यास पॅड आणखी. तर तिथे गेलो आपण बघू तर फक्त नाही इम्प्रेशन देत बोलत जायचं, म्हणजे व्हिडिओला थोडंसं हे भावना भेटते, त्यामुळे थोडं एक्सप्रेशन देऊन बोलतो. ग्रीन इम्पॉर्टंट वाल्याकडं पप्पाला कपडे ड्रेस घ्यायचे होते त्यासाठी. गॅलेक्सी गॅलेक्सी स्टोर. पत्ता बालाजी पाणीपुरीच्या बाजूला सॅमसंग स्टोर, समर्थ स्वामी समर्थ भोजनालयाच्या खाली. तर काय आम्ही थोड्यासाठी फिरायला बाहेर चाललो होतो आणि आम्हाला कॉर्नरमध्ये दिसलं हॉटेल. तर आम्ही हॉटेलमध्ये गेलो. तर गाईज आम्ही पोहोचलो आहोत मंगळवेढा स्पेशल नराईसमध्ये. तर गाईज आमचा नाश्ता झाला आहे, तर आम्ही घरी चाललो आहोत. ते पेन्शन पार्कमध्ये चाललो बाबासोबत व्यायाम करायला. व्यायाम करायला नाही, फक्त बघा बसायला चाललो टाईमपास करायला. घरी टी व्ही नाही तर बाबासोबत टाईमपास करतो. आई बाबासोबत चहा प्यायला आला आता बाहेर गार्डनमधून. हाय म्हणा बाबा. काहीच बघा हे गार्डन, आम्ही इथं बसलो होतो तर हे गार्डन पेन्शन पार्क. हे बघा आय लव्ह बीड लिहिलं इथं. हे बघा इथं वरी आय लव्ह बीड लिहिलं आहे. मी आज डॉमिनोज पिझ्झावाल्याकडे आलो होतो पनीर खायला. हे हॉटमध्ये जात होतो मला. तर गाईज आम्ही बाहेर आलो आहोत सगळं रिपेअर करायसाठी. तर ही माझी सायकल आहे, सगळं रिपेअर करायची होती. बाजूच्या आवाजामुळे माझा आवाज येत नसेल कदाचित गाड्यामुळं, तर थोडं इग्नोर करा. आम्ही सुद्धा चाललो होतो A1 सायकलवाल्याकडं, बीडमध्ये आहे ते माळी चौकामध्ये. तिथे गेलं तर बघू आपण काय करायचं. तर गाईज ही माझी सायकल आहे, हे ते मामा रिपेअर करायला लागले. तर दुकानात नाव A1 सायकलचं आहे. तर गाईज आमची शॉपिंग झाली आहे, बॉल घेतलेला आहे जरचा पांढरावाला. तर आम्ही जायलो होतो घरी, त्याची शॉपिंग झाली आमची. जाणार आहे माझी सायकलीवर, पप्पा झाले स्कूटीवर. हा आहे डे 2. आणि डे 2मध्ये आपण माझ्या मित्राला सरप्राईज देणार आहे की मी त्याला अचानक भेटायला आलो आहे मी. आणि तो सध्या पुण्यामध्ये असतो, पण सुट्ट्यांमुळे तो इथं बीडमध्ये आला आहे. तर त्याला सरप्राईज द्यायचं आहे. तर जाऊन एक्सप्रेशन बघतो कसे. तर मला वाटतं ते एक्सप्रेशन एवढं खास असते ना, तरी बघतो. हे तर दांडे बसला असला तर बघून लगेचच. हा माझा मित्र, हा त्याचा भाऊ आहे. हा माझा मित्र निळकंठ दांडे, हा त्याचा भाऊ आहे. आम्ही तिकडे लॉन टेनिस खेळायला होतो. गाईज आमचं लॉन टेनिस खेळणं झालं आहे. हे बघा माझ्या मग चंपावती क्रीडा मंडळ आहे, स्विमिंग पूल, लॉन टेनिस आणि शटलकॉकचं. मग तिथं आतमध्ये टेनिसची स्पर्धा होती. आता माझं त्याला काम झालं आहे, तर आम्ही घरी चाललो होतो. तर गाईज आम्ही डिनर समोर गार्डन समोरच्या श्री साई प्रसाद हॉटेलच्या प्युअर वेजच्या समोर आलो आहोत. आतमध्ये बघूयात. एंट्रन्स घेतली, ब्युटिफुल पेंटिंग्स येतं. तर काहीच बघा ना माझी प्रॉब्लेम किती मोठी आहे. मला दिवसभर बाहेर ठेवले, सकाळपासून बाहेर होतो, थोडंसं जेवण केलं फक्त आणि दिवसभर बाहेर फिरलं. आणि आता मला युनिव्हर्सिटी पुढे आणायला बाहेर पाठवलं आहे. कसं गेलो तरी मला काम करायला होतं घरची. तर गाईज माझी मम्मी आज आमच्यासाठी घरामध्ये लावायला झाडं आणायला गेली, मोठे मोठे आंब्यासारखे. तर ते झाडं आणणार आहे. तर मम्मी झाडं आणले तर ते एक्सप्रेशन देतो आपण कसं आणले झाडं, तर कशी झाडं आपण बघूया. आता गाईज बघा एवढं मोठं झाड आहे, आंब्याचं झाड दिसतं हे एवढं मोठं. ह्याची पानं आंब्याचं झाड आहे हे.
तर काहीच माझं सगळं काम झालं आहे. तर मी आता चाललो, आता 9:22 झाले तर आता आपण बघूया, आता चाललो इथून घरी जातो. तर काहीच हा आहे डे 2. मी क्रिकेट अकॅडमी कालच सोडून दिली खेळणं. तर आज आम्ही तुळजाभवानी आईच्या मंदिरामध्ये चाललो होतो फिरायला. तर तिथं मंदिर कसं आहे तुम्हाला तिकडे यायला घेतो. तर आता आम्ही चालत बाबा आलीचा कायलीचा या कायली चालत आम्ही आता काही ते तुळजाभवानी आई माताचं मंदिर आहे. मी इथं बाबासोबत आलो आहे फिरायला. हा डे 2 आहे. अंबाबाईचं मंदिर आहे. गायचं तुळजाभवानी आई माताचं मंदिर आहे आणि हा डे 2 आहे. डे 2 मध्ये आमचे एवढं कव्हर करायला पाहिजे. तर ते मम्मी आहे नाका थांबले तर एवढं मोठं मंदिर आहे. असं मार्केट आहे चाललं एवढं मोठं. काही जसे एंट्रन्स आहे याची. इथे कुंड आहे. गाईज एवढी मोठी रांग आहे. गाईज एवढी मोठी रांग आहे बघा. तर गाईज आमचं दर्शन झालं आहे. तर गाईज आता आम्ही तुळजाभवानी मातेच्या मंदिराच्या दर्शन घेऊन आलो आहोत. तर आता आम्ही पुढच्या मंदिराकडे जाणार आहेत. तर काही रस्त्यामध्ये थोडंसं स्टॉप घ्यायला मी चहाच्या हॉटेलवर आलो होतो. इथं बाबा आणि पप्पा का मम्मी थांबली तर आज मी चहा पितात पहिली. तर काही आम्ही रस्त्यामध्ये चहा पाणी प्यायसाठी नव्हतं हॉटेलमध्ये. मम्मी बाबा पप्पा काका आणि मी. तर आता आम्ही चाललो होतो. तर काही आम्ही ट्रॅव्हलिंग करून येडेश्वरी मंदिरापाशी आलो होतो. मंदिराचं एंट्रन्स गेट बघा. हे जो पप्पा थांबले तिथं हे आहे येडेश्वरी देवीचं मंदिर. एकदम अमेझिंग दृश्य समोर आहे. दाखवतो तुम्हाला. तो गाईज आम्ही पोहोचलो आहोत हॉटेल साईप्रसाद प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंटमध्ये. तर आम्ही मंदिरामध्ये जेवायला थांबलो होतो. बाबा बसले तर काय वाढायचं विचारलं होतं. तर काहीच बघा ना माझी प्रॉब्लेम किती मोठी आहे. मला दिवसभर बाहेर ठेवले सकाळपासून बाहेर होतो. थोडंसं जेवण केलं फक्त आणि दिवसभर बाहेर फिरलं आणि आता मला युनिव्हर्सिटी पुढे आणायला बाहेर पाठवले. कसं केलं तरी मला काम करायला होतं घरची. तर काहीच माझी मम्मी आज आमच्यासाठी घरामध्ये लावायला झाडं आणायला गेली ती मोठे मोठे आंब्यासारखे. तर ते झाडं आज आणणार आहेत. तर आज मम्मी आणि पप्पा झाडं आणणार आहेत. तर आपण चला त्यांना जाऊन एक्सप्रेशन द्या झाडं कशी आणलेत. तर